हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही? मी आज तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवणार आहे माझ्या पद्धतीत. तर मी त्याच्यासाठी घेतले वांगे, फ्लावर, वाटाणे. तर आता वांगे घ्यायचे आणि कापून घ्यायचे, मी जसे कापते तसे. वांगे पाण्यात टाकायचे आणि फ्लावर घ्यायची, बारीक कापून घ्यायची फ्लावर, आणि पाण्यात वाटाणे फ्लावर चांगले धुवून घ्यायची. आता कांदा घ्यायचा आणि त्याला कापून घ्यायचा. कापल्यानंतर तव्यावर त्याला भाजून घेऊ. चांगलं भाजून घेऊ. आणि एक टमाटर घ्यायचा, बारीक कापायचा त्याला. कांदे भाजले गेले, त्याच्यात आता हिरवी मिरची टाकायची, लसूण टाकायचा, त्यांना पण चांगलं भाजून घ्यायचं. आता कढईमध्ये 2 चम्मच तेल घ्यायचं, त्याच्यात टमाटा आणि कांदा टाकायचा, त्याच्यात थोडी हळद टाकायची, आणि जे वांगे होते ते धुतलेले ते कढईमध्ये टाकायचे. फ्लावर आणि वाटाणे चांगले धुवून ते पण त्या कढईत टाकायचे. ते चांगलं फ्राय करायचं तेलामध्ये. चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याला. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपले वांगे, फ्लावर आणि वाटाणे चांगले शिजलेत. आता आपण गॅस बंद करू. भाजलेला लसूण, हिरवी मिरची आणि कांदे मिक्सरच्या भांड्यात टाकूया, आणि त्याच्यात थोडं अद्रक, थोडी कोथिंबीर, 1 चम्मच जिरा घ्यायचा, आणि 1 चम्मच धण्याची पावडर टाकायची, आणि थोडं पाणी टाकून त्याला चांगलं बारीक करून घ्यायचं. आता आपल्या भाज्या शिजल्या होत्या त्या एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घ्यायच्या. आता आपण त्याच कढईमध्ये अजून 1 चम्मच तेल टाकायचं. आता हा बारीक केलेला मसाला त्या कढईमध्ये टाकायचा, तेलामध्ये चांगला फ्राय होऊ द्यायचा, त्याला मिक्स करत राहायचा त्याला. दीड चम्मच लाल मिर्च पावडर टाकायची, 1 चम्मच गरम मसाला टाकायचा, थोडं पाणी टाकून त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि आपण त्या भाज्या शिजवल्या होत्या त्या पण त्या मसाल्यात टाकून द्यायच्या आणि मिक्स करून घ्यायचं त्याला.
आणि मी चण्याच्या डाळीचं पीठ थोडं भाजलं होतं, त्याच्यात थोडं पाणी टाकून आपल्या भाजीमध्ये टाकून द्यायचं. चांगलं मिक्स करायचं त्याला. तुम्हाला जेवढं लागेल तेवढं पाणी टाकू शकता. मी मिक्सरच्या भांड्यातलं पाणी त्याच्यात टाकलं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ टाकायचं त्याच्यात आणि वरून कोथिंबीर टाकायची आणि चांगलं उकळी येऊ द्यायची भाजीला. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप आवडेल तुम्हाला. खूप छान बनते. ही भाजी भाकरींसोबत खूप छान लागते. तर आपली मिक्स भाजी रेडी आहे मित्रांनो. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि ही माझ्या पद्धतीत तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. खूप छान बनते. तुम्ही पण ट्राय करा. बाय.